पायटशुब येथे सोपान केदारी यांच्या घराला भीषण आग, संपूर्ण घर जळून खाक, वर्षभराचं धान्य आणि कमाई नष्ट। अहिरे ठाकरवाडी तालुका खेड पायटशुब येथे आज दुपारी अंदाजे 1:45 अहिरे ठाकरवाडी अहिरे पायटशुब येथील सोपान केदारी यांच्या घराला मोठी भीषण आग लागली। या आगीमुळे संपूर्ण घर जळून खाक झालं। आजूबाजूच्या 1-2 पडेवाळ्या घरांनाही आग पोहोचली। गवताची वळी, 5 ते 6 शेळ्या, करडं, गवऱ्यांचा कलवड आणि सर्व महत्त्वाची कागदपत्रे या आगीच्या भक्षस्थानी नष्ट झाली। विशेष म्हणजे केदारी कुटुंबानं वर्षभर कष्ट करून गोळा केलेलं संपूर्ण धान्य या आगीत जळून खाक झालंय। या घटनेमुळे केदारी परिवार पूर्णपणे अडचणीत सापडलाय। त्यांची कष्टाची सर्व कमाई ही एका क्षणात उद्ध्वस्त झाली। ही आग लागण्याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही, परंतु उन्हाळ्याच्या काळात अशा घटना वाढण्याची शक्यता लक्षात घेता स्थानिक नागरिकांनी सतर्क राहणं गरजेचं आहे। घटनेची माहिती मिळताच तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांना कळवण्यात आलं। त्यांनी तातडीनं पंचनामा करण्याचे आदेशही दिले। घटना समजताच माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। केदारी परिवाराला मदत करण्याची विनंती केली। तसेच सरपंच भरत रौंथळ, सोमनाथ चोरखे, प्रवीण रोकडे यांनी आदिवासी नागरिकांना सोबत घेऊन आग आटोक्यात आणण्याचा जीवतोड प्रयत्न केला। याशिवाय जयसिंग दरेकर यांनी तातडीनं आग विझवण्यासाठी पाण्याचा टँकर घटनास्थळी पाठवला, ज्यामुळे आग पुढे पसरली जाऊ नये। या घटनेमुळे स्थानिक स्तरावर मोठ्या प्रमाणावर सहानुभूती व्यक्त होते। केदारी कुटुंबाला मदत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू झालेत। प्रशासनाला लवकरात लवकर पंचनामा करून आवश्यक मदत पुरवण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। नागरिकांनी उन्हाळ्यातील आग प्रकार रोखण्यासाठी विशेष काळजी घ्यावी, असं माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांच्याकडून करण्यात येते।